जसा लावला तसाच आहे सर. आई घरी आजारी आहे, तिला दवाखान्याला पैसे नाही सर. एवढं झाल्यानंतर मी तुला आईला म्हणलो दवाखान्याला एवढं कांद्याचे पैसे आल्यावर मी घेऊन जातो. आता आईला नेऊ का कांदा मार्केटला नेऊ? माझ्या आईला कॅन्सर आहे सर. आता हात सुजला आहे. तुम्ही प्रत्यक्षात घरी येऊन पहा, बघा काय परिस्थिती आहे. ह्या डोळ्यात किती पाणी आहे तुम्ही बघा काय. आणि इथं काय चाललं आहे बघा. शेतीत जेवढं पाणी आहे तेवढं डोळ्यात पाणी आहे, पण सरकारच्या डोळ्यात पाणी येणार नाही. देशाचा कणा म्हणून शेतकऱ्याची ओळख आहे. मात्र गेल्या 8 ते 10 दिवसाच्या सोलापूर जिल्ह्यातील पावसामुळे हा कणा कुठेतरी आता उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण सध्या मोहोळ तालुक्यात आहोत आणि ह्या मोहोळ तालुक्यात परिस्थिती पाहायला गेलं तर अशी विचित्र परिस्थिती आहे. कारण शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं जे कांद्याचं पीक आहे अक्षरशः डोळ्यासमोरून पाण्यात वाहून जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. कारण पाहायला गेलं तर 4 ते 5 दिवसात 161 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर हे जे कांदा पीक आहे ते 1 हेक्टरचं पीक आहे. अक्षरशः माती वाहून गेलेली आहे आणि पूर्णपणे खडक आहे तो वरती आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी मायबाप राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी सध्या तरी हाक आहे ती शेतकरी आपल्याला देताना पाहायला मिळतो आहे. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचं जे आहे ते आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. तोंडावर दिवाळी आहे आणि दिवाळीच्याच मुहूर्तावर कुठेतरी शेतकऱ्यांना आता दिवाळी कशी साजरी करायचा हाच प्रश्न आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आता ही गुडघ्याभर पाणी पीक कांदा पूर्ण नासून गेलेला आहे. कशा पद्धतीने दिवाळी साजरी करणार होता सर? आता काय झाले माहिती आहे का, हां 2 महिने दिवस झालं पाऊस चालू आहे आणि ह्या पद्धतीचा कांदा लावलेला जसा ना तसाच आहे शेतीमध्ये. ह्याची वाढ झाली नाही, ही मोठा झाला नाही. आमचं 5-6 जणांचं कुटुंब आहे सर काय. आणि 2 लहान मुलं आहे ती आणि बायको मी मोलमजुरी करतो आणि दुपारपतूर मोलमजुरी करून हे दुपारना कांदा लावून घेतला. जसा लावला तसाच आहे सर. आई घरी आजारी आहे, तिला दवाखान्याला पैसे नाही सर. एवढं झाल्यानंतर मी तुला आईला म्हणलो दवाखान्याला एवढं कांद्याचे पैसे आल्यावर मी घेऊन जातो. आता आईला नेऊ का कांदा मार्केटला नेऊ? ह्याला मार्केटमध्ये काय येईल तुम्ही सांगा सर. मग आता काय करायचं? आता माझ्या आईला कॅन्सर आहे सर. आता हात सुजला आहे. तुम्ही प्रत्यक्षात घरी येऊन पहा, बघा काय परिस्थिती आहे. माझ्या परिस्थितीची, कुटुंबाची किंवा आपल्या जिल्ह्याची, महाराष्ट्राची दखल घेऊन सरकारने आम्हाला काहीतरी द्यावं अशी आमची इच्छा आहे सर. ह्या डोळ्यात किती पाणी आहे तुम्ही बघा काय. आणि इथं काय चाललं आहे बघा. शेतीत जेवढं पाणी आहे तेवढं डोळ्यात पाणी आहे, पण सरकारच्या डोळ्यात पाणी येणार नाही. ज्यावेळेस मतदान आहे त्यावेळेस नवरा बायको झोपलेले असले तरी सुद्धा जे कोण उभारलेलं मतदान आहे त्यांनी येऊन आम्हाला उठवून मतदान करून घेतलं आणि त्याचा काही उपयोग झाला नाही. आता आम्ही कुणाला भांडायचं, कुणापाशी रडायचं? सरकारपाशी रडतो. देत असेल तर देऊ द्या, नाही तर आमचं डोळ्यातलं पाणी कायमस्वरूपी आमच्यापाशी राहू द्या. धन्यवाद. ही अशा पद्धतीने जे मन पिळावून टाकणारी ही घटना आहे. कारण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता आपलं स्वतःचं पीक तर पाण्यामुळे वाया गेलेलं आहे. मात्र असं असलं तरी अक्षरशः रडण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना आता अस्वस्थता आपण पाहतोय की शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. युवा शेतकरी आहे, काम कुठेतरी दुसरीकडे कामाला जाण्यापेक्षा आपल्या शेतीतच काम केलेलं बरं ह्या हेतूने काम करत आहे. मात्र निसर्ग साथ देत नाही. या निसर्गाच्या ह्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचं जगणं पाक अवघड झालेलं आहे. जेणेकरून शेतकऱ्याकडं काहीतरी सरकारने ह्या लक्ष दिलं पाहिजे की बाबा शेतकरी कसा तर जगला पाहिजे. ह्या कारणाने सणसुद्धा सध्या ज्याला तोंडावर आलेला आहे. आमचे लेकरं बाळं जे आहे ते आमच्याकडे वाट बघत असते. ते आम्ही त्या आशेने काय तर शेतामध्ये कांदा करू, ऊस करू असे पिकं करतो. पण या ठिकाणी शेतकऱ्यांना पाकच निसर्गाने असं जी जोडपून काढलं आहे की शेतकरी पाक मातीत चालला आहे. जेणेकरून शेतकऱ्याकडे सरकारने थोडंफार तर लक्ष द्यावं अशी आमची कळकळीची विनंती आहे.
या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत, कारण कुटुंब शेतीवर चालतं आणि जो शेतीतलं पाणी आहे आता ते डोळ्यात येताना दिसत आहे. त्यामुळे मायबाप शेतकरी असेल किंवा तालुका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, शेताच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्याची वेळ आता निर्माण झालेली आहे. कारण प्रत्येक कुटुंबाची हीच परिस्थिती आहे. शेतकरी जगला तर आपण जगू अशीच म्हणण्याची वेळ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.